नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज अहमदनगर जिल्हा पोलीस भरती सन 2021 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आपल्या चॅनलवर एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करत असतो, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 2 भावांच्या आजच्या वयात 7 वर्षाचे अंतर आहे. आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? तर 2 भावांचं वय दिलेलं आहे इथं. तर एक गोष्ट आहे, 2 व्यक्तींच्या वयातील बदल काळानुसार कधीही बदलत नाही. समजा समजा थोरल्या भावाचे वय असेल 10 आणि धाकट्या भावाचे वय असेल 7 वर्षाचा फरक म्हणजे काय असेल? 3. 3 हे वय असेल. आणखी 8 वर्षांनी त्यांचं काय होणार आहे? थोरल्या भावाचं वय काय होणार आहे? 18 होणार आहे. याचं काय होणार आहे? 11 असे वय होईल. म्हणजे दोघांचा डिफरन्स आताही काय राहिला? 7च राहिला. म्हणजेच काय? 7 वर्षे आपलं काय असेल? उत्तर असेल. म्हणजे 2 व्यक्तींच्या वयातील बदल काळानुसार कधीही बदलत नाही. प्रश्न क्रमांक 2 बघा इथे काय आहे? 13, 31, 21, 97, 33, 75, 49, 13. आता आपल्याला माहिती आहे 11चा क्यूब माहिती आहे आपल्याला काय येतोय. 11चा क्यूब काय येतोय? 13, 31. आता आता हे किती आहे? 7 आहे. म्हणजेच काय असणार आहे? 12चा क्यूब येतोय का पाहूया आपण. 12चा क्यूब म्हणजे काय? 12 गुणुले 12 गुणुले 12. म्हणजेच काय? 2 दुनी 4, 4 दुनी 8. इथे 8 आहे का? नाही, 7 आहे. म्हणजेच काय? 13चा क्यूब बघूया. 13 गुणुले 13 गुणुले 13. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. इथं आहे 7 आणि हा काय आहे? म्हणजे हे बरोबर असणार आहे. 13चा क्यूब काय आहे? 21, 97. आता अल्टरनेट नंबर घेतलेत त्यांनी, हे याच्यावरून आपल्याला समजतंय. 13 नंतर कोणता येणार? 15, 15 किंवा अल्टरनेट नंबर म्हणा किंवा विषम संख्या घेतली. म्हणजेच काय येईल? 5 5 25. मग 25मध्ये 5 गुणले 5 किती होणार? 5 5 25. म्हणजे हे 1375 काय आहे? 3375 काय आहे? 15चा क्यूब आहे. आता किती येणार? 17चा क्यूब. 17 गुणुले 17 गुणुले 17 हे किती आहे? 49, 13. 19 गुणुले 19 गुणुले 19. 9 81 आणि हा 1 गुणुले 9 म्हणजे तिथं काय येणार? 9 येणार. ऑप्शनमध्ये सगळीकडेच काय आहे? 9 आहे. म्हणून काय करायचं आपल्याला? आता 19चा क्यूब फाइंड करायचं. 19 गुणुले 19 किती येते? 361 येते. परत गुणुले 19 म्हणजेच म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 19चा क्यूब 6859. ऑप्शन क्रमांक सी. क्रमांक 3. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर काय दिलाय? 11/13, 13/17, 7/9 आणि 5/7 असं दिलेलं आहे. तर एक सोपी मेथड आहे आपल्याकडे. काय करायचं? पहिला काय करायचे? पहिले 2 लिहून घ्यायचे आणि यांचा काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार केल्यावर काय होणार आहे? 11 गुणुले 17 आणि 13 गुणुले 13. 13 गुणुले 13 किती येईल? 169. त्यापैकी मोठा कोण आहे? हा आहे. म्हणजेच लहान आपल्याला अपूर्णांक फाइंड करायला सांगितलं आहे. म्हणजे कोणता येईल? हा, 13, 17. आता 13, 17चं कंपॅरिझन 7, 9 बरोबर करायचं. याचा परत काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. 13 गुणुले 9 117 आणि 17 गुणुले 17 किती येणार? 119. म्हणजेच यापैकी मोठा कोणता आहे? हा. आपल्याला लहान सांगितलं आहे कंपॅरिझनमध्ये. लहान कोणता आहे? हा. म्हणजेच कोणता? 13, 17. आता 13, 17 हा लहान आहे तिन्हीपैकी. आता 5, 7 बरोबर त्याचं कंपॅरिझन करायचं. म्हणजेच काय करायचं? परत ह्यांचं काय करायचं? तिरकस गुणाकार. 91. 13 गुणिले 7 91. 17 गुणिले 5 85. म्हणजे लहान कोण आहे? हा, 5/7. म्हणजे 5/7 अपूर्णांक काय आहे? लहान आहे. आपलं उत्तर काय असेल? डी. प्रश्न क्रमांक 4. एका आयताचे क्षेत्रफळ 0.0288 चौरस सेंटीमीटर आहे. तर लांबी 1.6 सेमी असेल तर रुंदी किती? आता आयताचे क्षेत्रफळ फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणुले रुंदी. लांबी गुणुले रुंदी असा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला रुंदी फाइंड करायला सांगितलं आहे. क्षेत्रफळ किती दिलं आहे? 288. लांबी किती दिलं आहे? 1.6. रुंदी. आता काय काय फाइंड करायचं आपल्याला?
रुंदी फाइंड करायची तर कसं लिहून घेऊया आपण 0.0288 डिवायडेड बाय 1.6. पहिल्यांदा आपण काय करायचं 288 डिवायडेड बाय 16. तर उत्तर किती येईल 18 येतील. पॉईंट सगळे काढून काय केलेलं आहे पण डिव्हिजन करून घेतलं. आता हे 18 आलं. ओके. आता पॉईंट नंतर किती घर आहेत 1 2 3 4 म्हणजेच काय असणार आहे इथे किती असणार आहे हे किती घर आहे 1 आहे म्हणजेच अजून 3 घरे आपल्याला काय पाहिजेत म्हणजेच काय उत्तर येणार आहे 0.018. म्हणजेच कसं केलं आता हे पॉईंट नंतर किती घर आहेत 1 2 3 हे किती घर 4 म्हणजेच पॉईंट नंतर 4 घरे झाली 1 2 3 4 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 0.018. पर्याय क्रमांक बी असं आपलं उत्तर असणार आहे सेमी 0.0818 सेमी. 3 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरीपेक्षा 6 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती? आता दुसरी संख्या काय करूया आपण x असं लिहूया. दुसरी संख्या काय असेल x असेल. तिसरीपेक्षा 6 ने लहान आहे दुसरी संख्या. दुसरी संख्या काय आहे तिसरीपेक्षा 6 ने लहान म्हणजे तिसरी संख्या कोणती असणार आहे x + 6. त्यापैकी दुसरी संख्या ही पहिलीपेक्षा 3 ने जास्त. दुसरी संख्या काय असणार आहे 3 ने जास्त म्हणजे पहिली संख्या आपण कसं लिहू शकतोय x - 3. तर 3 संख्या तर ते 3 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे 30 म्हणजेच आपण असं लिहू शकतो x + x + 6 + x - 3 = सरासरी दिलेली आहे त्यांची किती आहे 30 म्हणजेच 90 लिहू शकतो आपण. x काय होईल हे 3x होईल आणि 6 - 3 काय होईल +3 होईल. 30 × 3 काय होईल 90 होते. 90 - 3 डिवायडेड बाय 3 किती होईल डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 दुनी 6 3 9 27. दुसरी संख्या कोणती असणार आहे 29 ही दुसरी संख्या असणार आहे. आपलं उत्तर असेल डी 29. प्रश्न क्रमांक 6. खालील अंकमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल 9 10 13 18 25. इथे कोणता नंबर येईल असे विचारले त्यांनी. आता 9 आणि 10 मध्ये डिफरन्स किती आहे 1. 10 आणि 13 मध्ये डिफरन्स 3चा आहे. 13 आणि 18 मध्ये डिफरन्स कितीचा 5चा आहे. 18 आणि 25 मध्ये डिफरन्स कितीचा 7चा आहे. म्हणजे 25 आणि इथं जो नंबर येणार आहे त्याचा डिफरन्स काय आहे 9 पाहिजे. म्हणजेच हे काय आहेत विषम संख्या आहेत. म्हणजे इथं 25 आणि 9 किती होईल 34 असं आपलं काय असेल उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 7. 7 कप व 5 बशींची एकूण किंमत 81 रुपये आहे. 5 कप व 7 बशींची एकूण किंमत 75 रुपये आहे. तर 1 कप व 1 बशीची किंमत किती? आता एक सिंपल लॉजिक आहे. जेव्हा 7 5 आहे इथं आणि इथं काय 5 7 आहे असं जेव्हा असेल म्हणजे संख्या रिव्हर्समध्ये असतील त्यावेळी काय करायची आता 7 कप प्लस 5 बशींची संख्या किती आहे एक किंमत 81 रुपये. 5 कप आणि 7 बशींची एकूण किंमत 75 रुपये. आता हे इक्वेशन नंबर 1 असेल इक्वेशन नंबर 2 असेल. आता दोन्ही जेव्हा रिव्हर्स असेल असं त्यावेळी काय करायचं दोन्हीची ॲडिशन करायची. 7c + 5b + 5c + 7b = 81 + 75. आता 7 + 5 काय येणार आहे 12c प्लस 7 आणि 5 12b बरोबर. हे किती होईल ॲडिशन याची 15. आता हे आपण सॉल्व करू. 12 कप आणि 12 बशी होतील आणि याची व्हॅल्यू इथे ॲडिशन होते 156 येईल. यातून 12 कॉमन काढूया b + c करू आणि 156 डिवाइड बाय 12 केलं इथं मल्टिप्लाय आहे हे डिवाइड होईल. एका बशीची आणि एका कपाची किंमत किती येईल 13 रुपये. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक बी 13 रुपये. अशा भरपूर प्रश्नांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.